कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला आहे। सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील धुसफूस प्रचाराच्या मैदानात दिसू लागली आहे। पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन पोटे यांनी सुरू केलेल्या कुटुंब कार्ड योजनेवरून वाद पेटला आहे। या योजनेत आरोग्य विमा, 5 लाखांपर्यंत वैद्यकीय मदत, मोफत शस्त्रक्रिया आणि रोजगाराच्या संधींचा दावा करण्यात आला आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विक्रांत शिंदे यांनी या योजनेवर जोरदार टीका केली आहे। जो उमेदवार निवडणुकीनंतर जनतेत दिसत नाही तो जनतेचे दुःख आणि सुख कसं सोडवणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। कुटुंब कार्ड हा केवळ दिखाऊ प्रकार असून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या वादाला महायुतीच्या जागा वाटपाची नाराजी ही कारणीभूत ठरत आहे। जागा वाटपात डावलल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं विक्रांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीने 45हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले आहेत। राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर संघर्ष वाढत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। पॅनल क्रमांक 12 मध्ये सचिन पोटे विरुद्ध विक्रांत शिंदे अशी थेट लढत असून कुटुंब कार्डच्या मुद्द्यावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघड झाले आहेत। महायुतीतील हा संघर्ष निवडणुकीवर किती परिणाम करणार, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।